अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा ही खुलून दिसे जोडी बघा ही खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवणकर मनापासून स्वागत करते. असं म्हणतात, शृंगार करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणारी स्त्री अधिक सुंदर दिसते आणि पुरुषाच्या बाह्य व्यक्तिमत्वापेक्षा त्याचं कर्तृत्व अधिक त्याला देखणं करतं असं म्हणतात. आता संघर्ष काय, कर्तृत्व काय? संघर्ष होत राहील, कर्तृत्व सिद्ध होत राहील. पण हे सगळं करत असताना त्याच्यावर किंवा तिच्यावर बेहद्द प्रेम करणारी कुणी व्यक्ती त्याच्याजवळ असेल तर दगडालाही पाझर फोडता येतो आणि दगडातूनही मार्ग काढता येतो. अशा संघर्ष आणि कर्तृत्वाची ही सुंदर प्रेमाची गोष्ट यांच्या लग्नाला ना आता 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती प्रेरणा प्रभाकर मोरे. त्यांचं आपण स्वागत करूया. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना. अहो प्रभाकरजी या इथे. नमस्कार. तुमच्या शालूमध्ये तुम्ही इतके रमलेले आहात पण महाराष्ट्राच्या रसिकांना कळलं शालू म्हणजेच ही आमची ही आहे. ती आमची ही म्हणजे कोण हे आता मला कळलेलं आहे. तर प्रभाकर आणि प्रेरणा, महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची आम्हाला खूप उत्सुकता आहे. तर गप्पा मारूया आपण. या प्रेरणा या. अच्छा प्रभाकर, ही का तुमची शालू? हो हो हो. अरे सगळा महाराष्ट्र म्हणतोय मी यांची शालू का ती शालू तर ही शालू. हो, ही खरी. प्रेरणा प्रभाकर मोरे. प्रेरणाताई नमस्कार. मनपूर्वक तुझं स्वागत. प्रभाकर तुमचंही स्वागत. नमस्कार. प्रेरणाताई अशी मस्त बोल. हे प्रभाकर आहेत ना, त्यांच्या पाठीमागची जी ऊर्जा असते तू आहेस, त्यामुळे प्रभाकर असे आमचे प्रभा त्यांच्याशी पसरलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राने, भारताच्या बाहेरही. खूप कौतुक, अभिनंदन. प्रभाकर आणि प्रेरणा, तुमचं लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. बोल. अरेंज मॅरेज. हां. ऑरेंज नाही, अरेंज. अरेंजच बोलली. पण ते ऑरेंज सारखं आहे, गोड गोड आणि मग थोडंसं आंबट पण आहे. प्रेरणा, कसं जमलं तुमचं लग्न? म्हणजे मला जरा गंमत सांग ना. माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि ते गावी जिथं फाडी उतरायला जायचे तिथं ह्यांचे 2 चुलत भाऊ ते गुरं घेऊन यायचे. मग ते असं बोलतात ना, माझी मुलगी आहे, मुलगा कुठं असला तर सांगा. ते अशामध्ये ते लग्न जमलं आमचं. हो. पण मग प्रभाकर माहिती होते तुला का असं काहीतरी याला खूप आवड आहे अशी सगळी? नाही काही नाही, नोकरी करणारा एक चांगला मुलगा म्हणून. पण तुझं काहीतरी डोक्यात असेल ना, म्हणजे आज जशी अशी हिरवी साडी, दोन्ही हात असे छान चुडा घातलेले वगैरे वगैरे, काहीतरी स्वप्न असतील की नाही तुझी की मला नाही. त्यावेळेला कसं आई वडील करून देतील तोच मुलगा. अच्छा. असं म्हणजे गावाला लहानाची मोठी झाल्यामुळं ते डोक्यात तेवढं प्रेम असं काहीच नव्हतं तेव्हा. म्हणजे आई वडील बघतील तोच मुलगा, त्याच्याशीच लग्न करायचं. आणि वडिलांनी बघितलेला मुलगा हा म्हटलं. आई वडिलांवर इतका विश्वास असतो ना मुलींचा. कारण आम्ही गावच्या मुलींचं असंच आहे की आई वडील सांगतील, कारण आई वडील व्यवस्थितच बघून देतात ना. होय. आणि ते आता 23 वर्षानंतर सिद्ध झाले. प्रेरणा विद्याची प्रेरणा आणि प्रेरणाचा प्रभाकर असा हा सुंदर प्रवास आहे. प्रभाकर, विद्याला पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? काय तो प्रसंग? प्रसंग म्हणजे मी जेव्हा बघायला गेलो त्या फार गमतीशीर माझ्या गोष्टी आहेत माझ्या लग्नाच्या. तर फार, अरे सांगा. नक्कीच सांगेल. तर बघायला गेलो पहिल्यांदा तर चहा घेऊन आली होती एक सुंदरशी मुलगी.
तर मला तर आवडली होती, पण शेवटी कसं तेव्हा माझं काही फार मोठं कर्तृत्व नव्हतं. आणि म्हणजे आपण कसं खेडेगावामध्ये तेव्हा मुली बघायला आपण जाणं, मग मुलांची चौकशी करणं किंवा मुलीची चौकशी करणं हे प्रत्येक ठिकाणी असतं. तर माझा भाऊ होता माझ्याबरोबर, माझी एक दुसरी वहिनी होती. त्यांनी मला विचारलं, तुझं का बाबा? म्हटलं माझं काय, मला काही हेच नव्हतं तेव्हा, मला सेच नव्हता तेव्हा. आणि खूप सुंदर दिसायला, चांगली शिकलेली होती, जरी ग्रामीण भागात असली तरी सुशिक्षित वाटत होती. त्याच्यामुळे म्हटलं माझ्याकडून होकार आहे, मग फक्त आता त्यांच्याकडून काय होईल ते बघू. तर तेव्हाचा एक किस्सा असा होता की मी जेव्हा मुलगी बघायला गेलो, मी मुंबईत होतो राहायला, आणि माझ्या एका मित्राने मला जीन्सची व्हाईट पॅन्ट दिली होती. जीन्सची व्हाईट पॅन्ट होती आणि मी लवराज कांबळीकडे राहायचो तेव्हा मुलुंडला, आणि माझं लग्न जमलं होतं. तर मला भावाचा फोन आला की एक मुलगी बघायला जायचं आहे. तर मी काय झालं, ती पॅन्ट, लवराजने मला एक शर्ट शिवलं होतं पिंक कलरचं ते व्हाईट पॅन्टवर, आणि ती पॅन्ट स्वच्छ दिसावी म्हणून मी लॉन्ड्री टाकली ती धुवायला. लॉन्ड्री टाकली आणि काय झालं, नंतर त्याने पेपरमध्ये ती दिली, आणि शर्ट आणि पॅन्ट एवढेच कपडे आणि अंगावरचे. मी रात्रीची ट्रेन पकडली आणि गावी गेलो. तर सकाळी आता निघायचं ह्यांच्याकडे मुलगी बघायला, तर चालत जायचं, 1 तासभर चालत जायचं. आणि मी कपडे घालायला घेतले तर माझी ती पॅन्ट होती ना, ती बदललेली होती, व्हाईटच होती, पण ती एवढी लांब होती. एवढी लांब होती. शर्ट माझं होतं करेक्ट, आता काय करायचं, आणि मागे ना इलॅस्टिक होतं त्याला. आणि हे सगळे बाहेर उभे आहेत, अरे चल नवरदेव, चल चल, मोठा मुलगी बघणारा चेष्टा करतायत. आणि मग ती पॅन्ट अशी फोल्ड करून ती एवढी झाली होती, एवढी झाली होती. आणि आम्ही मग मुलगी बघायला गेलो, त्या झाडाखाली कुठं फाडणी मारतोय हे सगळे लोक बघतायत आम्हाला. अशा पद्धतीत माझा मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, आणि बाबा नंतर हे हो म्हणाले म्हणून लग्न झालं. हे ध्यानच की ध्यानी मनी नसलेलं ध्यान बघितलं तरी विद्या पसंत केलंस तू. हे काय हे आई वडिलांनी सांगितलं ते. हो हो. मग पहिला भेटलात की नाही लग्नाच्या आधी वगैरे? काय नाही, लग्नाच्या अगोदरच काही भेट झाली नाही. म्हणजे लग्न जमलं नंतर मग साखरपुड्याला पण मला जाता आलं नव्हतं. हां, म्हणजे तसं आत्ता खूप झाली फॅशन ती, पण खेडेगावामध्ये कसं होतं की तेव्हा मुलगाच जायचं असं काही नाहीये. म्हणजे जायचे असं नाही आहे, पण असं काही नाही गेलं तर एवढा फरक नव्हता पडत. आता ते फॅशन झाली, संगीत असतं, गाणी असतात, डान्स असतात, पूर्वी नव्हतं तसं. आणि मग लग्न. साखरपुडा तुमच्या विना झाला म्हणजे काय करायचं? आमच्याकडे कसं असतंय, म्हणजे तेव्हा अशी प्रथा होती, अजूनही असेल, मामा वगैरे असेल ना, सक्का मामा, तो सुद्धा अंगठी हे देऊ शकतो, असा वेगळी असं घालणं नाही पण देऊ शकतो, असं ते एक प्रथा होती, आहे अजूनही. तसं ते ऍडजस्टमेंट होती की तेव्हाची. कारण तेव्हा कसं होतं, काही काय आता मिलिटरीत असणारे लोक, समजा लग्न जमलं आणि ते गेले, मग साखरपुडा झाला, अशा अनेक गोष्टी होत्या तेव्हाच्या. बरोबर, प्रसंगानुरूप ती वेळ मारून नेणं, यालाच खरं तर मंगल कार्य म्हणतात बरं का. नाही तर उगाच त्याचा इव्हेंट बनवणं, लाइटिंग करणं, हे करणं, आणि मूळ गाभा, मूळ त्याचा आत्माच नसेल तर काय. बरोबर. प्रेरणा, तू मुंबईला आलीस, स्टोव पेटवण्यापासूनची तुझी सुरुवात झाली खरं तर ना. किती अवघड गेलं ग तुला हे? एकदम 10वी सायन्सपर्यंत तुझं शिक्षण झालंय ना? वा. आणि मग मुंबईत आलीस, प्रभाकरचा संसार हातात घेतलास, स्टोव पेटवणे, इथून खरं तर ह्या संघर्षाची सुरुवात होते. कसं तुला जमलं ह्या मुंबईतलं वातावरण वगैरे? आमच्याकडे तेव्हा स्टोव होता, म्हणजे वातींचा स्टोव होता. अरे बाप. त्या नवीन होता तेव्हा ते 15 दिवस चांगल्या चाललं, आणि नंतर त्या वाती हळूहळू जळून जळून त्या एक साईडनं खाली गेल्या, एक साईडनं वरती राहिल्या, आणि मग ते पेटून वरती यायला 15 मिनटं जायचं. यांना कामावर जायचं असतं, सकाळी 4 वाजता निघायचं होतं, आणि मग 3ला आम्ही उठायचो ते, कारण ते वाती पेटायला 15 मिनटं जायचे. त्याच्यानंतर भाजी चपाती पाणी तापवणं असं, आणि 5ला हे डबा घेऊन बाहेर पडायचे. मग स्टोव. देवा, काय सांगतेस? पाणी तापवण्यापेक्षा आधी भरणं, तिथून सुरुवात. 3 वाजता उठायचीस तू? 3 वाजता ना. बापरे. प्रभाकर, आपल्यावर प्रेम करून, आपल्या भरवशावर, आपल्या विश्वासानं आलेली मुलगी इतकं सगळं करते, तुम्हाला काय वाटायचं? तुम्ही इतके संवेदनशील आहात. मी आज मगाचपासून बघते, ती छान दिसावी, ती उत्तम दिसावी, यासाठी तुमची जी धडपड चालली, म्हणजे ती सुंदरच आहे, पण तरी सुद्धा तिने पण आपल्या बरोबरीने छान दिसावी, यासाठी तुम्ही तिला जे काय पद्धतीने सावरताय ना, मी सलाम केला तुमच्या माणूसपणाला आणि पुरुषार्थाला सन्मान केला. पुरुषार्थ हाच असतो बघा, कुणाला घालून पाडून बोलण्यापेक्षा आपली सहचरणी आहे तिचा तुम्ही किती सन्मान करा, तुम्हाला आयुष्यात खरंच काही कमी पडणार नाही. बोला.
नाही म्हणजे प्रेम म्हणजे आता तेव्हा जो आमचा संघर्ष होता, मी जेव्हा हिला मुंबईत घेऊन आलो तेव्हा भाड्याने घर घेतलं होतं. नवीन संसार होता सगळं. ते वातींचा स्टोव. मी तेव्हा नोकरी पण करायचो एका जिममध्ये. अरे हो. जिममध्ये नोकरी करायचं आणि मग नाटकात काम करायचं. म्हणजे सगळी 5:30ची ड्युटी असायची तेव्हा. बाप. 5:30 ते 1:30. याचं कारण असं होतं की आपले दुपारचे प्रयोग असतात नाटकांचे. जर शूटिंग वगैरे कधी असलं तर मग सुट्टी घ्यायची किंवा दौरा असेल तर 2-3 दिवसाचा मग सुट्टी घ्यायची. पण ती कंपल्सरी मला ड्युटी होती 5:30 ते 1:30. जिम होती मुलुंडला आणि स्विमिंग पूल होता. तिथं मी नोकरी करायचो. कारण ते गरजेचं होतं तेव्हा घर भाडं देणं, बायकोला आणलंय मुंबईमध्ये. सगळं आपला उदरनिर्वाह चांगला चालण्यासाठी नाटकाच्या पैशावर सगळं चालणार नव्हतं हो तेव्हा. ना, हो ना. तर तेव्हा ही मात्र असं कुठे तिने हे केलं नाही की बाबा आपलं लग्न झालंय, नवीन लग्न झालंय आणि बापरे हा एवढा संघर्ष, 3 वाजता उठा, तो स्टोव पेटवा, तो पेटतच नाही आहे, मग त्याच्यावर चपाती भाजी करा, परत पाणी तापवा आंघोळीसाठी वगैरे सगळं एवढं खूप म्हणजे करतात नाही असं नाही आहे, पण तिने इतकं कमाल आहे. प्रेमाने केलं. खूप माझ्यासाठी तिने कष्ट घेतले, माझ्या पाठीमागे सतत ती उभी राहिली, म्हणून आजपर्यंत जो माझा प्रवास होय ना, हो आत्ता जो झालाय तो चांगला झाला. म्हणजे देवाच्या कृपेने आपण असं म्हणतो की नवरा आणि बायकोने एकमेकाला चांगली साथ द्यायला हवी. तर साथ देणारी मला माझी बायको चांगली मिळाली, म्हणून मला देवाने इथपर्यंत आणलं आणि मला यश दिलं. वा 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 वा. विद्याताईचे डोळे असे बारीक भरले आहेत पाण्याने, पण तिचा आनंदच आहे त्यात. हो. प्रभाकर, पण हे जे वेड होतं, नाटक करायचं, अभिनय करायचा, हे मूळ कुठलं, याचं काय मूळ म्हणजे? मूळ म्हणजे मी तसं नाटकातला माणूस नव्हतो. मला आवड खूप होती. मी जेव्हा खेडेगावात म्हणजे माझं शिक्षण खेडेगावात झालं. 10वीपर्यंत माझं गाव वहाळ म्हणून आहे चिपळूण तालुक्यामध्ये, आणि बाकीचं ग्रॅज्युएशन मी चिपळूणला DBJ कॉलेजला केलं. वडील मिलिटरीत होते. मला आवड खूप होती, पण मला कॉलेजमध्ये असताना मी मिलिटरी बॉईज हॉस्टेलला राहायचो. बर. तर मिलिटरी बॉईज हॉस्टेलला असं काही ह्या ॲक्टिव्हिटीज नव्हत्या. तुम्ही क्रिकेट, मल्लखांब हे पण मी expert होतात ना? मलखांबपट्टू कबड्डी होतो, कबड्डीपट्टू होतो. होय. हां. हॉस्टेल आमच्याकडे काय होतं की मिलिटरीत भरती होण्यासाठी मुलं तिथं हॉस्टेलला जायची. तिथं शिक्षण घ्यायचं, तिथे शिस्त, मळखांब खेळणं, कबड्डी, खो खो असेच फार खेळ असायचे. आणि मी कबड्डी वगैरे खूप चॅम्पियन होते. काय सांगता? मळखांबपट्टू होतो, मळखांब मला चांगला यायचा. आणि त्या दृष्टीने तर ह्या ॲक्टिव्हिटीज काही नव्हत्या. आणि मला हे काही म्हणजे मला एकांकिका वगैरे ह्याच्यातून काहीच मी कधी म्हणजे भाग घेतलेलाच नाही आहे. मुंबईत आलो एका कामाच्या निमित्ताने, ते काही धड व्यवस्थित काम झालं नाही. मग थोडंसं ओळखीने मित्रांच्या सहाय्याने असं इकडे नाटक कंपनीमध्ये घुसलो, कमाल आहे ना. आणि मग तसं नाटक मिळालं. वा 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 वा. प्रेरणा, हे मान्य होतं म्हणजे इतका संघर्ष चालू आहे तर बाबा एक शांत नोकरी करा आणि आपण छान सुखी संसार करू, हम दो हमारे दो. तर हे जे काय वेड होतं, त्या वेडाला तू जे काही खतपाणी घातलंस, तेव्हा तुला चाललं का? म्हणजे नको हे प्रभाकर असं नको करूया, आपण छान तुम्ही नोकरी करा असं तुला वाटलं का? यामध्येच हा रमतोय, याच्यातच त्याचा आनंद आहे असं तुला वाटलं? कधी यांना बोलले नाही, पण आज बोलते. कारण कसं असतं, आपण जेव्हा लग्न करून येतो तेव्हा एखाद्या मुलग्यावर विश्वास जो असतो तो त्यांच्यावरती, म्हणजे मला जाणवलं की हा माणूस काहीतरी आयुष्यामध्ये करू शकतो. बोल. तिला भरून आलंय खूप. बोल प्रेरणा, तू आज खरंच हा बोलण्याची ही प्रेमाची गोष्ट आहे. भरून आलं ना तरी सुद्धा तुझे शब्द आणि तुझ्या भावना फार महत्वाच्या आहेत. तुम्ही बोला नंतर. नाही, मला कसं, तुला जे म्हणायचं तू बोल ना. मग आणि म्हणजे कसं असतं, मी लग्न होऊन आले तेव्हा ते 6 महिने तरी आमचे खूप बेकार गेले पहिले. आणि समजून घेण्यात, एकमेकांना हे करण्यात. बरोबर. नाही, भांडण बिंडण असं नाही, नाही, कळलं. संसार, ते वातींचा स्टोव झालं, अलाराम झाला. कारण तेवढी कधी पैसे उरले नाही अलाराम घेणे इतके आम्हाला. त्यामुळं रात्रीभर जागा राहून सकाळी 3ला डबा बनवायची मी. बापरे. पण प्रेरणा तू ते केलंस प्रेमानं, है ना? नाही म्हणजे सपोर्ट म्हणण्यापेक्षा, आता तिला ते बोलता येत नाही, सपोर्ट म्हणण्यापेक्षा तिला असं काही मी नाटकात काम करणं वगैरे असं काही नव्हतं नाही आहे. जरी मी नाटकात काम केलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पण कसं आहे, नोकरीमध्ये पण चांगलं काही सक्सेस नव्हतं आणि इकडे पण काय फार मोठं होत नव्हतं. ते किस्सा आमच्या आयुष्यातला असा एक घडला. 2007 साली मुलगी खुशी जन्माला आली होती आणि मी नोकरी करतच होतो आणि 3,000 रुपये पगार होता, जास्त नव्हता मला तिथे.
3,000 रुपये पगार होता आणि मी माझी बायको माझी मिवणी नावाचं मी नाटक करायचो पुण्यातनं. होय होय होय. तर मी ते नाटक करत असताना किशोरी आंबी त्या नाटकात होती आणि एक दिग्दर्शक आले होते तिला साईन करायला. आणि माझं काम बघून त्यांनी मला विचारलं, तू सिनेमात काम करशील का? अरे वा. मंगेश देसाई हिरो होता पिक्चरमध्ये त्या. आणि मित्र मी असतो त्याचा असं. तर जवळजवळ एक 15-20 दिवसाचं काम होतं. तर मला ते प्रोड्युसर म्हणाले की तुला मी 15,000 रुपये देईन या सिनेमाचे. म्हणजे ठीक आहे करू. आणि सिनेमा मला मिळतोय कारण मी कधी केला नव्हता सिनेमा. आणि मग थ्रूआउट सिनेमामध्ये त्याच्या मित्राची भूमिका आहे, 2-3 मित्र त्याच्यामध्ये. म्हटलं ठीक आहे, असं काही आपलं काही नव्हतं. आणि प्रॉब्लेम असा झाला की मी जे मालक होते त्यांना विचारलं की मला असं एक काम मिळालं आहे 15 दिवसाचं, मला 15 दिवसाची रजा द्या. तर ते प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे ते थोडी आपली एवढी रजा देणार, काही गव्हर्नमेंट जॉब नव्हे तो. तर ते म्हणाले असं कसं रे 15 दिवस रजा देणार. त्यांचंही बरोबर होतं. तर मी थोडंसं असं टेन्शनमध्ये असायचो रात्री घरी आल्यावर. तर मला एकदा विचारलं काय प्रॉब्लेम काय आहे. ती इतकी खुश होती, काही प्रॉब्लेम नाही, जे आहे त्याच्यात सगळं व्यवस्थित चाललं होतं. काही आम्हाला कधी असं टेन्शन आलं आहे म्हणून आम्ही झोपलो नाही किंवा बापरे आता उद्या काय होईल, काही कधीच आम्ही टेन्शन घेतलं नाही. म्हणजे आम्ही बाजारात जरी गेलो तरी 10 रुपयाची मच्छी आणणं, हे 10 रुपयासुद्धा आम्हाला तेव्हा 1,000 रुपये होते. हां, म्हणजे एक सांगतो आमचं कसं होतं, पगार संपला ना महिन्याचा 5 रुपये उरायचे, 5 रुपये. त्या 5 रुपयाचं दर महिना आम्ही एक भांड घ्यायचो. भांडं सुद्धा अशाच आम्ही जमा केल्या. अरे वा. म्हणजे आपलं चप्पलचं लाकडी स्टँड असतं नाही का? हा, त्याच्यावर आमची अंथरुण असायची. म्हणजे आम्ही पाहुणा आला 6 तरी आम्ही- महिन्यामध्ये बाहेरून भाजी विकत आणलेली आम्हाला आठवत नाही. माझ्या आईनं गावावरून येताना 4 डबे असे सुकी मच्छी आणि अख्खी तूर असते ना गावाला जी आपले पिकते, ते 1 डबा दिलेलं. आणि त्याच्यामध्ये आमचा संसार चालू झाला. चप्पलच्या स्टँडवर खाली चप्पल असायची, वरती आमची अंथरुण असायची. किती ना त्यात तो आयुष्य- भातुकलीचा खेळ आपण खेळतो ना त्यावेळेला जसं असं आपण तिथे, मला वाटतं ती सुरुवात होते बघ त्या संस्काराची. आज तू सांगतेस ना की ह्या डब्यातलं हे, आणि मग शेवटी महिन्याला 5 रुपये उरले की पुन्हा आपण ती भांडी जमा करतो. तर त्या दरम्यान काय झालं होतं, हे मला म्हणाले की काय प्रॉब्लेम काय आहे. म्हटलं एक असं मला एक सिनेमा आला आहे, पण त्याचं काम 15 दिवस आहे आणि त्याचे 15,000 रुपये मिळणार आहेत. आणि म्हटलं काय मालक काही सुट्टी देत नाही आहे. तर ती एक एवढाही विचार तिनं केलं नाही. ती म्हणाली तू पिक्चर कर. काय सांगताय. पिक्चर कर. तिचा थॉट करेक्ट होता, माझा नव्हता. का माहिती आहे, मी अनबॅलन्स होतो आयुष्यामध्ये. काय ती म्हणाली हे 15,000 रुपये म्हणजे 5 महिन्याचा पगार आहे तुझा. हो 3-5 15. आपण काय करू, ते 15,000 रुपये तुला पिक्चर झाल्या मिळतील, रेशन भरू, भाडं देऊन टाकू निवांत. हां, आणि 5 महिने तुला मिळतील, 4 महिने स्ट्रगल करायला नाटक सिनेमासाठी. तिकडे प्रयत्न कर. नाही झालं कुठंतरी नोकरीसाठी गेलं तरी 2-4 हजार रुपयाची नोकरी सहज मिळेल. हा तिनं कॉन्फिडन्स दिला मला. माऊली नमस्कार. तिचं नाव ना विद्या आहे, त्यामुळे ती मुळात ती बुद्धिमान आहे बरं. हा, आणि हे करण्यासाठी मिळणारी प्रेरणा पण ती आहे. हा, दोन्ही नावं तुम्ही इतकी छान ठेवली आहेत. वा 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 वा. प्रेरणा, तरी सांग ना, मला हे खूप आवडलं की त्या चप्पल ठेवण्याच्या रॅकवर भांडी कुठे ठेवायची. हा, भांडी कुठे ठेवायची. आमचा स्टोव असल्यामुळे गॅसचा ओटा रिकामी होता, त्याच्यावरती ती भांडी स्टोव खाली पेटवायचो. आणि म्हणजे असं अजूनही आठवलं तरी भरून येतं मला, खरंच भरून येतं. किती छान बघ. पण ते दिवस 3 चे 4 झाले, 4 चे 5 झाले, आणि आता आरामात उठणे इथेपर्यंतची जी छान. एकदा तर असं झालं होतं, मग तिला भांड्यांची खूप आवड आहे. आता आम्ही आमच्या घरी भांडी खूप भेटली, मुंबईच्या घरात सुद्धा आणि गावच्या सुद्धा प्रचंड. आम्ही आता गावाला घर आहे ना, तुम्ही तिचं किचन बघाल ना, तिला प्रचंड आवड आहे भांड्यांची. म्हणजे असंख्य भांडी इथे पण आणि तिकडे पण. तर ना आमची एक फ्रेंड, म्हणजे आमची एक फॅमिली फ्रेंड आहे, तिने मला 1,000 रुपये दिलेले एकदा बिनाने. मानसी मराठे नाव तिचं. तर तिने 1,000 रुपये दिले होते. तर मी संध्याकाळी म्हटलं 1,000 रुपये दिले. तिला रात्रभर झोप नाही. ती सकाळी उठली, आंघोळ केलं आणि पहिला कुकर जाऊन घेऊन आली होती. 900 रुपयाला आहे ना. तेव्हा कुकर नव्हता आमच्याकडे. तर तो 900 रुपये जाऊन कुकर आणला होता. सकाळी उठल्या दुकान जाऊन उघडलं नव्हतं हो, दुकान उघडा. म्हणजे इतकं तिला आवड होती. त्याच्यावर सगळ्या नावं घालताना काय आनंद होत असेल ना. सो प्रेरणा प्रभाकर मोरे. मी अजून ती भांडी अजून टाकली नाही, सगळी गावी नेलीत अजून. आठवणी माझ्या. वस्त्रहरण या नाटकाने तुम्हाला खूप दिलं. अगदी कपड्यांचा बिझनेस जरी खाली आला, म्हणजे तिथे वस्त्रहरण वेगळ्या पद्धतीने झाला, पण इकडे वस्त्रहरणने तुम्हाला खूप
म्हणजे प्रभाकर मधला नट बाहेर आला आणि सगळ्या म्हणजे विंगेतून आरडाओरडा करण्यापासून ते मला वाटतं धृतराष्ट्रापर्यंत तुम्ही पर्यंत, केलं. हो. कसा होता तो प्रवास? तुम्ही नाणं पण उडवलं असं म्हणजे ते मला सगळं सांगा. हां, ते काय झालं म्हणजे जो माझा व्यवसाय होता तो माझा डुबला होता थोडक्यात. मी लॉसमध्ये गेलो होतो आणि माझा एक मित्र आहे गणेश सावंत म्हणून. तर तो त्याची वडाळ्याला गारमेंटची फॅक्टरी होती. तर आता मला काहीच उद्योग उरला नव्हता आणि आता माझं हे सगळं प्रकरण मिटलं की मी परत गावी जाणार होतो. पण ते मिटेपर्यंत मला मुंबईत थांबणं गरजेचं होतं. म्हणून काय करायचो मी, त्याच्या गारमेंटमध्ये मी जाऊन बसायचो. तर बाईकवरनं लिंकिंग रोडला माल द्यायचा बांद्र्याला त्याच्याबरोबर. मला काही दुसरा आता उद्योगच नव्हता. तर मी बसायचो, त्याच्याबरोबर जायचो आणि येताना शिवाजी मंदिराच्या कट्ट्यावर मी त्याच्यासोबत थांबायला लागलो. तर मला तिथं फार रुची निर्माण झाली. असे मोठमोठे कलावंत, प्रदीप पटवर्धन, अमुक नमुक असे मी पाहायचो. मी नाटकं मी पाहिली होती पहिली, पण अगदी जवळनं बघायला मिळायचे. आणि मग त्यांना वाटतं की मी पण स्ट्रगलर आहे, हां. ॲक्टर. तर मला संजय सांजेने मला विचारलं, वस्त्र नाटकात काम करणार? म्हटलं हा, करूया. असं मला तो बाबूजींकडे घेऊन गेला, मच्छिंद्र कांबळे. मच्छिंद्र कांबळेंकडे. आणि मला आमची रिहर्सल सुरू झाली. तर त्या दरम्यान काय झालं, 5 ते 6 आर्टिस्ट होते नवीन वस्त्रांमध्ये येणारे. त्याच्यात मी पण होतो आणि मला धृतराष्ट्राची भूमिका होती. आणि आम्ही रिहर्सल वगैरे केली आणि नाटक आता प्रयोग लागला आणि जो धृतराष्ट्राची भूमिका करणारा कलावंत होता तो आला होता. अरे बापरे. त्याच्यामुळे मी ज्यांना घेऊन गेलो ते सगळे नाटकात काम करत होते. मी मात्र तुम्हाला असंच काम होतो. नाही. अय्यो. मला काम नव्हतं. पण मला मी स्वतःला एक स्वीकारलं होतं. मला मन असं तयार झालं होतं की यार चलता आहे. म्हणजे इतकं मी ज्या स्ट्रगलमधनं किंवा माझं जे काय चाललं होतं त्याच्यावर मी सगळं स्वीकारलं होतं. आणि माझं एकच ध्येय होतं की माझं हे सगळं मॅटर संपलं की गावी जायचं. त्याच्यामुळे मी फार मोठा कॉन्सन्ट्रेट नव्हतो. पण नंतर मग परत मी काही प्रयोग गेलो, विंगेतनं ओरडायचो. उगाचच ते आपलं आवड म्हणजे होती तो म्हणून. माहोल हां, तयार करायला. माहोल तयार करण्यासाठी. नंतर म्हटलं नाही, आपलं काही काम नाही, आपलं काही काम मिळणार नाही. मग मी एकदा महिनाभर गेलो नाही. मग एकदा वाशीला प्रयोग होता. तर मग मी गेलो. तर बाबूजी, अरे वा. मग बाबूजीने मला विचारला, होतास कुठे? म्हटलं गावी. उगाचच काहीतरी खोटं बोललो, गावी गेलो होतो वगैरे. ह्याला राक्षसाचे कपडे घाल. अरे. तर मग मी राक्षसाचे कपडे घातले. मला आवड तर होतीच. मग मी 2 प्रयोग राक्षसाची भूमिका केली. हां. सुरुवात ओपनिंग तिथनं झालं. परत मनात आलं की यार काय आपण करतोय ना, हो. काहीच काय हे काय आपलं काही काम ओळखच नाही. काही नाही आहे. परत जायचं बंद केलं. परत 1 महिन्याने गेलो, तेव्हा वाशीलाच प्रयोग होता अरे. आणि दुर्योधनाची भूमिका करणारा नट आला नव्हता. बर. आणि तेव्हा काय असं मोबाईल वगैरे नव्हते. तर मला, अरे हा आलाय ना मोरे, झांजेला बोलले, प्रभाकर आलाय, त्याला सांग. पण नाटक अख्खं पाठ होतं म्हणजे त्या सगळं राहून. मग मी त्याशी दुःशासन केला. त्यांना आवडला. मग दुसरा प्रयोग पार्ल्यात होता, तो केला. आणि तिसरा प्रयोग शिवाजी मंदिरला होता. आणि शिवाजी मंदिरला तो नट आला होता. अरे. ज्याने भूमिका केली. परत तेच. आता मी बसलेलो, तो आलेला, बाबूजी आले. अरे, त्याला जरा ओरडले वगैरे. मला काय कळे ना. बाबूजींनी संजय झांजेला बोलवलं. तो इकडं कॉईन आहे. हां बाबूजी काढ. मला काय कळे ना. टॉस कर, हा काम करेल की हा काम नाणं घेऊन. हा, नाणं घेऊन. बापरे. तर मी तिथे थांबवलं. म्हणजे माझ्यात का कुणाच ठाऊक. म्हटलं बाबूजी प्लीज, म्हणजे पाय पडतो, पण टॉस सोडून मला काम देऊ नका. काय सांगताय. हो. एवढी हिंमत. हो, केली. काय कुणाच ठाऊक, काय चमत्कार होता देवाला माहिती नाही. कारण मला नट व्हायचंच नव्हतं. तर मी म्हटलं मला टॉस सोडून काम नको आहे. मला मान्य आहे, मला आवड होती, मी आलो तुमच्याकडे, काम केलं. पण हा तुमच्याकडे जुना पहिल्यापासून काम करतोय ना, असेल काही प्रॉब्लेम, उशिरा आला असेल, पण असं टॉस उडवून मला काम नको, छापाकाटा करू. नशीब असं आजमावू नका माझं. हां म्हटलं काय. आणि मी इतकं भोगलं होतं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या त्या. तर ते माझ्याकडे बघत बसले आणि माझ्या पाठीवर असा हात मारला, चल बस मेकअपला. काय सांगताय. हा, मेकअपला बसलो, केलं. मग वस्त्रांचे सलग 436 प्रयोग केले मी. वा वा. म्हणजे वस्त्र, जेव्हा मी लग्न झालं तेव्हा हिला घेऊन गेलो गडकरीला. बाबूजीने अगदी तिला खायला विला सगळं, अगदी तिची तसबीर सॉलिड केली तिची बाबूजीने. हो, इतकं. बघ पेडा, काय वाटलं ग वस्त्रांचं तो सगळा गडकरीला. माहोल बघून? ते माझं पहिलंच नाटक होतं. म्हणजे मुंबईमध्ये येऊन नाटक म्हणजे कधी असं माहितीच नव्हतं. ह्यानी मुंबईला आल्यावरती ते पहिलं नाटक बघायला नेलेलं. तू ओळखलंस का, हाच तो आपला नवरा आहे असं ओळखायला आलं तुला वस्त्रांमध्ये? काय होती पहिली प्रतिक्रिया? अरे एवढ्या मोठा हे, टाळ्या वाजवतायत सगळे. खूप छान वाटलं. पण मला सांग प्रेरणा,
हा माणूस आपला नवरा जेव्हा या क्षेत्रामध्ये आला तेव्हा गावचे नातेवाईक काय हे चाललंय, कसला नटाचं सगळं आयुष्य बरोबर नसतं, मग बघ बाई हे वगैरे असं म्हणजे नावं ठेवणारे तुला असं भेटले? बरेच भेटले. पण मला त्याचं हे नाही काय वाटलं, कारण एक विश्वास त्यांच्यावरती तेव्हाही होता, अजूनही आहे. तेव्हा म्हणजे कसं झालं, विश्वास त्यांच्यावर वाढत, आज सांगते त्यांना मी हे कधी बोलले नाही, पण लग्न झाल्यावर तेवढी परिस्थिती नसताना सुद्धा बायकोच्या अंगावर दागिना आणणं. मुलुंडला यांचा एक मित्र होता, कोणतं काय त्याचं नाव, मालणकर. तो ना असं म्हणजे ह्यांना मला काही सांगितलं नव्हतं मी तुला काय एखादी वस्तू आणतोय म्हणून, पण 2 कानातल्यांचे जोड आणले होते, त्याने दाखवायला दिलेले, पसंत असेल तर हप्त्यावरती. तो एक पहिला हे, ते हे एक रिंग. अरे वा. हां, ते म्हणजे तू चॉईस कर तुला कुठले पाहिजे. त्या परिस्थिती आमची जराही नव्हती. ते हप्त्यावरती म्हणजे थोडे थोडे करून भरले. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे असं वाटत का गेलं की हा माणूस काहीतरी करू शकतो. खुशी मला 5 वर्षानंतर झाली पहिली मुलगी. तेव्हाही एवढी म्हणजे नंतर हळूहळू आम्ही व्यवस्थित परिस्थिती होत गेली. पण खुशीच्या बारशाला मलाही माहिती नव्हतं की तिला याने चेन करायला टाकली. बारशाच्या दिवशी हातात दिलं, त्यामुळे त्या दिवशी मला खूप असं वाटलं की म्हणजे, आणि आजही मुलं आजारी पडून देत किंवा मी म्हणजे एक असतं ना स्वप्नातलं आपलं नवरा का असावा तर असा, तर खरंच आहेत तसे. आणि मुलांसाठी बाप असावा म्हणजे आपण मुलांचं एक असतं ना, तर मुलंही आज रात्री अपरात्री आजारी पडली, किती वाजले शूटिंगवर नाही येऊन तरीसुद्धा बेडवर बसून मुलं मांडीवर आजही घेतात. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांचं कामावरती बोलले ना 4ला निघून जायचे, 5ची ड्युटी होती, 1:30ला सुटायचे. वस्त्रहरणनंतर नाटकाचे शो, पण त्याच्यानंतर मधी मी जेव्हा प्रेग्नेंट राहिली खुशीच्या वेळेला मला बघायला कोण नव्हतं. दुपारी 1:30च्या नंतर ते सुटून घरी यायचे, पेच करायचे आणि मग परत शोला जायचे. बापरे. खूप केले. एक वडील, आई, भाव याची सगळी भूमिका त्या एकट्या माणसानं पार पाडली. बापरे प्रभाकर, त्याची झलक आम्हाला आज बघायला मिळाली. हं? पण आज प्रभाकर मोरे म्हटल्यानंतर जे काय होतं तेव्हा ते कसं लय व्यक्त भारी वाटतं. मग जे नावं ठेवली होती त्यांना सांगितलं का बघा काय ते असं कानातलं असं दाखवायचं झुमका गिरा रे म्हणून? हा, अर्थातच तुमच्या कर्तृत्वामुळे उत्तरं प्रत्येकाला मिळालेली आहे. प्रत्येकाच्या तोंडाला लागायचं काही मला वाटतं कारण नाही. प्रभाकर, आपल्याला काम मिळणं, जसं टॉस करत असतानाच तुम्ही थांबवलं, पण तरीसुद्धा वाट पाहणं आणि उत्तम काम मिळण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष असतो. त्याच्याकडे तुम्ही कसं, कारण एकदम तुम्ही हास्यजत्रेमुळे तुम्ही घराघरात पोचलाच, तोही एक वेगळ्या म्हणजे आम्हाला आत्ता दिसतंय आणि आत्ता हे सगळं छान छान दिसत असलं तरी त्याच्या पाठीमागून एका पाठोपाठ कामं मिळणं याचा ताण आला का? कारण नोकरी तर सोडली होती तुम्ही. हां, नोकरी सोडल्यानंतर काय झालं, मी मग जरा माझा प्रयत्न खूप वाढले. कारण आता 100% आपण इकडे ट्राय तर करून बघूया असं डोक्यात विचार जेव्हा आला, तेव्हा थोडीशी नशिबाने 7 मुलगी जन्माला आली होती. त्याचा खुशी पाय घेऊन आली, खुशी. तर तेव्हा माझ्या घासरेरामा नावाचं नाटक मी केलं होतं, जे बाबूजीने 86ला केलं होतं. त्यातली मी प्रमुख भूमिका करत होतो. ते संजीव वडावकरनी दिग्दर्शित केलं होतं आणि ते नाटक फार सुंदर झालं. त्या नाटकाने मला बऱ्यापैकी नाव दिलं आणि ते करत असतानाच आम्ही पाचू ते नावाचं नाटक संतोष पवारने डिरेक्ट केलेलं, तेही नाटक फार हिट झालं. जरा ते मध्ये मॅटर पण झालं त्या नाटकाचं. तर ही 2 नाटकं मला मेजर भूमिकेची मिळाली मेन रोलमध्ये. आणि मी थोडंसं प्रेक्षकांपेक्षा थिएटर्सशी संबंधित मग निर्माते दिग्दर्शक यांना माहिती पडलो, फोकस झालो. हे करत असताना मला मांजरेकरांचं नाटक मिळालं, करून गेलो गाव. आणि करून गेलो गाव नाटकाने म्हणजे माझी जाहिरात, माझा फोटो दिसत होता जाहिरातीमध्ये. त्याच्यामुळे मग ते कास्टिंग करत असताना राजे देशपांडेने वाटतं सरांना सांगितलं, अरे हां मला माहिती आहे तो मस्त काम करतो, आणि मला करून गेलो गावमध्ये काम मिळालं. 550 प्रयोग त्या नाटकाचे केले मी तेव्हा. 550 भाऊ वैभव मांगले वगैरे. वैभव मांगले तेव्हा फू बाय फूमधनं बाहेर आला होता विनर म्हणून. आणि त्या नाटकाने मला एवढं लिफ्ट दिलं ना, कारण मांजरेकरांची कंपनी, मांजरेकर सरांची कंपनी असल्यामुळे तो फार मोठा पकडा लाईफमध्ये पडला. आणि तिथून मग सुरू झालं, सुरू झालं. मग झी मराठीची सिरियल केली. मग सचिन गोस्वामी सरांनी बोलवलं, सचिन मोठे सरांनी. कलर्सला आम्ही तेव्हा शो करायचो ढोलकीच्या तालावर. ते करत असताना मग बुलेट ट्रेनमध्ये आलो. मग ते आमची त्यांच्यावर गट्टी चांगली जमली. माझ्यावर प्रचंड त्यांनी विश्वास ठेवून मला सतत काम देत राहिले. आणि मग हास्य जत्रेत माझा प्रवेश झाला. प्रेरणा,
तुझ्या आई वडिलांकडे ही एक नवीन ओळख आपल्या जावयाची झाली. म्हणजे आई वडिलांनी सांगितलं त्या मुलाबरोबर आपण लग्न करतो हे मान्य आहे, पण त्याच मुलाने सिद्ध करणं की सासू सासऱ्यांनी जो ठेवलेला विश्वास आहे तो सार्थ करणे. आई बाबा काय म्हणायचं हे सगळं बघून? खूप खुश. खुश. आई तर आमची कधी ट्रेनला सोडायला गेली ना, तो किस्सा सांगावं. म्हणजे फोटो बिटो काढायलाच लोक, प्रभाकर मोरे फोटो काढतात ना, ती गावाला म्हणजे मुंबईचीच होती, पण आता गावी बरेच वर्ष, आज 50-60 वर्ष गावी राहिले. तिला बोलता आलं नाही, ती बोलते जावय भवानी झाली. फोटो काढला की ती लोक तिला मी घेऊन जातो की फोटो काढतात ना. हां, जावय तुमची आज भवानी झाली सकाळची. फोटो काढते. म्हणजे असं खूप छान वाटतं. असं मग कौतुक वाटतं त्यांना की आपल्या जावयाला सगळीजण ओळखतात. आज त्यांच्यामुळं ते ट्रेनमध्ये जर सोडायला गेले तर ह्यांच्यामुळं गर्दी असली तरी त्यांनाही जागा भेटते बसायला. वा 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 वा. खूप प्राऊड फील होतं. अगं पण ह्यांच्या आयुष्यामध्ये एक शालू आहे, त्याचं काय करायचं? तिच्याविषयी कधी काही विचारलंच की नाही, कोण आहे शालू म्हणून? विचार. आसपास काय काय मुली असतात मैत्रिणी, तुला माहिती नाही आहे प्रेरणा. तू आता त्या ह्याच्या वाती बाजूला गेल्या तरी गॅस पेटवता पेटवता ती शालू आलेली आहे. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? शालू नमन मधली आहे, गाण्यातली. नाही, ही सगळी गंमत आहे, तिलाही माहिती आहे. पण प्रभाकरजी, तुमची जी ज्या भाषेमध्ये तुम्ही शिकलात, ज्या मातीतली भाषा आहे, त्या भाषेला इतकं मोठं तुम्ही समृद्धी करण्याचं काम केले, समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. यासाठी तुमचं खरंच खास कौतुक पण आहे. नमन खेळे हे जे आपले पारंपरिक गावचे जे सगळं आहे ते आणण्यासाठी तुमचा तेवढाच विश्वास आहे, या सगळ्यावर श्रद्धा आहे प्रचंड तुमची. प्रचंड. हो हो, प्रचंड. मुळात कसं आहे की आम्हाला मनोरंजन म्हणून तेच होतं ना. तेव्हा काय टी व्ही, सिनेमा, आम्ही जेव्हा शाळेत शिकत असताना तर म्हणजे सत्यनारायणची पूजा असू दे, लग्नकार्य असू दे, काही असे मोठे मोठे समारंभ असतात, तिथे नमन खेळ हेच हा प्रकार आमच्याकडे होता. आणि खेडेगावातली जी माणसं इतकी प्रामाणिकपणे ते सादर करायची, तर त्यांचाच पगडा आमच्यावर आहे पहिल्यापासून. होय होय होय. आणि आज मला सांगायला फार आनंद वाटेल की शालू झोका दे गं मैना हे मी नमनमध्ये ऐकलेलं हो गाणं. हो हो. पण त्याच गाण्याने माझी ओळख दिली, निर्माण केली. म्हणजे ती कलाकृती केवढी मोठी आहे. मग जी आपल्या गावातली कलाकृती आहे त्याचाच थोडासा भाग मी घेऊन इथपर्यंत येऊन त्या कलेने आज इथपर्यंत मला नाव कमवून दिलं. वा वा. तर मी फारच धन्यवाद, म्हणजे मी सगळ्यांना धन्यवाद देतो जे नमन करणारे जे लोक आहेत. होय होय होय. की मी आत्ता मला आता बोलायला काय आहे नाही, शालू झोका दे गं मैना हे मी गाणं आता सिनेमासाठी केलं आहे. अरे वा. त्याचं शूटिंग पण झालेलं आहे. मी त्यांच्याकडून पैसे नाही घेतलेले आहेत. मी ज्या निर्मात्याकडे केलं आहे त्यांच्याकडे मी काय म्हणतात त्याला आपण, पार्टनरशिप सारखं काय, अच्छा, हां. ते मी का केलं आहे कारण त्याच्यातून मिळणारे पैसे मला सगळे त्यांना द्यायचे. अरे जे वा. तिथले जे कलावंत आहेत, जे आता म्हातारे झाले, ज्यांनी ती कला होय, आत्तापर्यंत होय, जागृत होय. ठेवलेली आहे आणि तशीच, तर मी एकही रुपया नाही घेतलेला. फक्त आता ते गाणं किती सक्सेस होईल, किती त्याच्यातून इन्कम होईल, त्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. होणार आणि ते ना, सगळे पैसे मी तिथली जी मंडळं आहेत जशी जशी येतील तशी मी त्यांना देणार आहे. हो हो हो. कारण आपण पण देणं लागतोच की अरे त्यांचं. प्रश्नच नाही, हा विचारच किती छान हो, आहे. हो. प्रेरणा, तुझं यांच्या घरातल्यांशी म्हणजे यांच्या आईबाबांशी वगैरे नातं कसं होतं ग? वडील तर यांचे मी नाही बघितले, कारण वडील माझ्या नव्हते. लग्नाच्या तुमचे लवकर हां गेले. आई होत्या. आई मी आत्ताही 2 वर्ष झालं आई गेल्या त्यांना. चांगल्या होत्या, छान होत्या. म्हणजे कधी असं म्हणजे सासू आहे, सून आहे, कधी वेळेला भाजी काय करू किंवा जेवण काय करू अशी वेळ तर माझ्यावर मी 11 महिने गावी राहिली लग्न झाल्याच्या नंतर. 11 महिन्याच्या नंतर यांनी मुंबईला आणली ना. पण त्यांनी असं म्हणजे असतं ना एक प्रकारचा त्रास, असं कधीच नाही. आईसारख्याच शेवटपर्यंत वागल्या, व्यवस्थित होतं. यांचं आत्ताच गेलेत म्हणजे 2 वर्ष. तुमचं यशही 2 वर्ष बघितलं झालं. असेल. हो, सगळं पाहिलंय कसं तिनं. काय म्हणायची? खूप खुश होते. हा? खूप खुश होत्या. खूप खुश होत्या एकदम. म्हणजे मी गावी गेलो, आई मुंबईत पण असायची खूप वेळा आणि गावी पण असायची. मग गावी गेलो आणि ती असे गावी असं की खूप लोक यायचे भेटायला, हो, फोटो हो. काढायला. ते काही नाही, येतात फोटो काढतात जातात, फोटो काढतात जातात. तिला फार आवडायचं हो ते. ना? तिला फार वेगळं होतं. कसं? म्हणजे आईचा आवाज फार सुंदर होता. काय सांगताय हो? म्हणजे गौरी गणपतीमध्ये जी गाणी म्हणायची ना, माहिती ना, डोळ्यातनं पाणी येईल अशी गाणी म्हणायची. हो. हो. कुठलं आमच्या इकडे सांग? गणपती गौरी येतात त्या दिवशी गवर जागवतात ना, तर त्या ते आमच्या इकडे पद्धत आहे.
परत घ्यायची आणि त्याच्यावरती काठीनं असं लाटणं वगैरे असं नाही का? तसं गाणं म्हण गवर निघाली सासरी. तू म्हणून दाखव ना थोडं. मला नाही, ह्यांना चांगलं येतं. प्रभाकर म्हणून दाखव बोला. ना. हा म्हणजे आई फार सुंदर गाणं म्हणायची. म्हणजे सिच्युएशन त्याचं कसं आहे की रात्री 12 वाजता गौरी जातात, हां. माहिती आहे ना, विसर्जनच्या आदल्याची नाही का, होय होय. नैवेद्य वगैरे दुपारचा होतो आणि मग रात्री 12 वाजता. पण तेव्हा आहे ना तो काळ असा होता, तेव्हा आमच्याकडे लाईट पण नव्हत्या. आम्ही जेव्हा लहान असताना, आमची आई फार हे असताना, तर फार फार तर कंदील आणि समई देवाच्या पुढ्यात, आणि मग आमच्या सगळ्या काक्या वगैरे वहिन्या वगैरे सगळ्या ओटीवर त्या बसायच्या आणि 12 वाजता ती परात हो. आणि त्याच्यावर ते फक्त आतमध्ये फिरवायचा तो साऊंड. आणि माझी आई पुढे म्हणायची आणि मागून सगळ्या बायका म्हणायच्या. तर ना 2-4 ओळी झाल्यानंतर ना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. हो. एक ती एक भावना होती की गौर आता निघाले म्हणून. ते दोन मला फार नाही त्याच्यातलं नाही पण म्हणा दोन. ना 2 ओळी. हां. पिटूर चांदणं पडलं बाजोरी, चला दिवा लावाया, उठा दिवा लावाया, गौर निघाली सासरी, तिला आंधण काय काय देयाचं, आंधण काय काय देयाचं, हांड्यावर कळशी हाय पण ती गौराय जोगी नाय हो, गौराय जोगी नाय हो. पिटूर चांदणं पडलं बाजोरी, उठा दिवा लावाया, उठा दिवा लावाया, गौर निघाली सासरी, तिला आंधण काय काय देयाचं, आंधण काय काय देयाचं. आणि असे हे टप्पे होता 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 एका टिप्पेला त्यांचा आवाज आहे, तो माझा लागणार नाही. तर ना शंकरदेव बाहेर थांबलेले आहेत तिला आणि ते म्हणतात का आता चल. तेव्हा इथं म्हणतात थांबा थांबा ईश्वरानू गवर येते हाय, थांबा थांबा ईश्वरानू गवर येते हाय, आता गौरी जाशी तू कधी गौरी येशी, आता गौरी जाशी तू कधी गौरी येशी, येईन मी भाद्रपद या महिनी, असं. आणि मग ते नैवेद्य काय खाईन, भाजी अरे, खाईन वगैरे आणि असा तो टेम्पो जो होता ना, तेव्हा तुम्हाला खरं सांगतो की ना खरं डोळ्यातनं पाणी येईल आणि वाटायचं की गौर निघाले, अशी ताकद होती त्याच्यामध्ये. आईकडून आलेले आहेत थोडक्यात. हो, हो, हो. सूर हा तुम्हाला आईकडनं आलेला, आईकडनं. किती छान. हो. प्रथम आपली ओळख असते ना, मी म्हणजे आई वडला, हे माझे आई वडील आणि हा माझा मुलगा असा आहे. नंतर ओळख होते माझ्या मुलामुळे, जेव्हा आई वडिलांची ओळख होते ना, तेव्हा आई वडील धन्य होतात. किती छान प्रभाकर, मला इतकं छान वाटतंय. हे जे सगळं आहे, तुम्ही म्हणालात की मी त्या सगळ्या कलाकारांसाठी हे देणार, तुम्ही कुठल्या तरी तिकडच्या संस्थेचे अध्यक्ष पण आहात ना? मी आपलं सांस्कृतिक जे आपलं सांस्कृतिक सेल आहे त्याचा मी अध्यक्ष आहे, कोकण, अख्ख्या कोकणासाठी. तर त्याच्यासाठी बऱ्याचशा माझ्या ॲक्टिव्हिटीज काही काही चालू आहेत. आता मी काही काही प्रोग्रामला जातो कोकणामध्ये आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण इथं मी आता बोलणार नाही, काही करायच्याच गोष्टी. आता माझं असं म्हणणं आहे, आता कसा काही राजकारणी लोकांचा पण सपोर्ट लागतो आणि तिथल्या कलाकारांचा पण लागतो. आता जेवढं होईल तेवढं मी काही कलाकारांना इकडे स्कोप देऊ शकलो, पण त्याने काही होत नाही. आपल्याकडे काय होतं, आमच्याकडे कोकणामध्ये कलाकार खूप आहेत, पण ते टेक्निशियन आहेत ना, जे आपण शिक्षण असतं दिला किंवा ललित कला आहे, औरंगाबादला विद्यापीठ आहे, परिपूर्ण माणूस जेव्हा शिकून येतो ना, तर त्याला फार स्ट्रगल करायला लागत नाही. जे तुम्हाला मिळालं नाही ते मिळावं अशी ते मिळावं असं माझी खूप इच्छा आहे आणि त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे. आणि आहे बऱ्याचपैकी आता गाठीभेटी झालेली आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये गाठीभेटी झालेल्या आहेत. तर एक ते माझं एक स्वप्न आहे. स्वप्न म्हणण्यापेक्षा तिकडच्या कलाकार लोकांसाठी एक माध्यम द्यावं असा माझा प्रयत्न चालू आहे. ते जर लवकर झालं तर कोकणातल्या काही कलाकारांना जास्त स्ट्रगल करावं लागणार नाही असं तथाच तू. कारण या वास्तूमध्ये तुम्ही आधी आलेला आहात अभिनेता म्हणून काम करून, आणि दिग्दर्शक म्हणून पण तुम्ही इथे नाटक हे केलेलं आहे. तर तुम्हाला ही वास्तू भरभरून देणार म्हणजे इथूनच दिलेलं आहे. म्हणजे आमची सुरुवातच इथून झालेली आहे. म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये टीव्हीवर काम मिळणं म्हणजे हेच होतं आपलं सोनं, दूरदर्शन म्हणायचो आपण, आणि हेच माध्यम होतं, हेच आम्हाला उभे करायचे. मला पण समजल्यापासून पहिला चॅनल म्हणजे आपलं दूरदर्शन, सह्याद्री. म्हणजे आम्ही ती कुठली मामा भाषा सिरियल करायचो. आम्ही एक मामा भाषा नावाची सिरियल केली होती सह्याद्रीची. तेव्हा आम्ही शेजारी नाही जातो शेट्टी, तर तिला खूप रिक्वेस्ट, कारण माझा एपिसोड यायचा ना, लावा ना टीव्ही, लावा ना टीव्ही. टीव्ही पण काहीच नव्हतं घरी. सांगितलं ना, बातींचा स्टोव, प्रदीप पटवर्धन होतं त्याच्यामध्ये. अशी काय काय वेळेला म्हणजे सांगायला, म्हणजे मला आज नाही वाटत त्या गोष्टीची, पण आमच्याकडे चटई पण नव्हती बसायला. असं पाहुणा यायचा आहे ना, पाहुणा यायचा आहे आधी जर समजलं तर शेजाऱ्यांची चटई आणून ठेवायचो आणि आयत्या वेळेला आले तर मग तो लादीवरच बसायचा. 6 महिनेच गेले, जास्ती नाही पण 6 महिने झाले.
अगं इतकी पहिलं प्रेम सा- देणारे तुम्ही दोघे आहात. खाली काय माती असेल तरी हो, हो. माणसं बसतील, कारण इतके तुम्ही दोघे जण चांगले आहात. प्रेरणा, आता तू कुठे बाहेर निघालीस हे तर प्रभाकर मोरेंची पत्नी म्हणून अशी थोडीशी अशी मिरवतेस का? तुला सगळे म्हणतात म्हणजे मुलांच्या शाळेत वगैरे गेल्यावर हो, "अहो, म्हणतात, तुमच्या मिस्टरांचं काम पाहिलं हो आम्ही." हो बोलतात, खूप जण बोलतात. म्हणजे असा अभिमान वाटतो की आपला हे असं किती छान. प्रभाकर, पण हे जे बारीक हसवता हसवता रडवण्याचं जे काम तुम्ही छान करता, म्हणजे काहीतरी संदेश देता, हे आपल्यामध्ये आहे, हे कसं कळलं तुम्हाला? वस्त्रहरण वेगळं, तो पूर्ण फारसच होता, त्यामुळे हसवायचंच होतं. पण हास्य जत्रेच्या माध्यमातून तुम्ही काय साधलं? तुम्हाला कोण कोण येऊन काय काय सांगतात? नाही, काय झालं मला, जरी मी ह्या क्षेत्रात म्हणजे स्पर्धा करून आलो नव्हतो, मी डायरेक्ट नाटकात काम करायला लागलो. काम करता 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 ना, मी सचिन गोस्वामी सरांनी मला म्हणजे बुलेट ट्रेनमध्ये घेतलं, हास्य जत्रेमध्ये घेतलं. तर ना मी काम करायचो, मला माझ्या ज्या पद्धतीत जे होतं ते काम करायचो, पण नेमकं माझ्याकडे काय मला कधी सापडलं नव्हतं. कारण गुरु लागतो, होय होय होय. गुरु लागतो, म्हणजे दिग्दर्शक लागतो, गुरु लागतो, ह्यासाठी लागतो की आपल्याकडे काय आहे ते आपल्याला नेमकं प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि माझा प्रॉब्लेम तो असा होता, मी थोडासा कोकणातला असल्यामुळे लाऊड होतो थोडा सुरुवातीला. तर ना गोस्वामी सरांना माहिती होतं की माझ्याकडे काय आहे, तर ते ना मला खूप कंट्रोल करायचे. कधी कधी मी टेकमध्ये सुद्धा आतून सांगायचे, प्रभाकर थांब, ह्या टाईपमध्ये कर. अच्छा. आणि ती थोडीशी गुरुकिल्लीच आहे माझ्या आयुष्यासाठी. त्यांनी मला म्हणाले की बघ, तुझा ना हा पोटरी आहे, तू ना फार छान बोलतोस, फक्त तुला ते करता येत नाहीये. तर त्यांनी मला बोलून दाखवलं, माझी वाक्य काय ह्या पद्धतीत कर. तुमचा मूळ जो कलाकार आहे ना, हां. तो जिवंत केला हा थोडक्यात. त्याने. आणि तो जो सटल जे मी करतो काम, वा. आणि बोलता बोलता थोडं सिरियस होणं, मध्ये बोलणं, हे मला कदाचित येत असेल, पण ते फक्त मला करता येत नव्हतं. हे गोस्वामी सरांनी संधी मला मिळाली. पण शिकवलं. प्रभाकर, आता तुम्हाला अनेक रसिक भेटतात, हो. नुसतेच तुम्ही हसवता म्हणून नाही, नाही, हो. त्यांच्या आयुष्यात खूप काहीतरी करून दिलेलं आहे. Yes, असे काही प्रसंग? प्रसंग असे खूप आहेत सारे, म्हणजे सिरियस पण खूप आहेत. सांगा ना. आणि हो, कॉमेडीचं तर असतातच, म्हणजे खूप एन्जॉय केलं म्हणून. पण काय काय ठिकाणी काय काय म्हणजे मला एकाने मेसेज केला होता की मी कोमामध्ये, म्हणजे मला काहीच कळत नव्हतं तेव्हा, मी तुमचे फार एपिसोड पाहिलेत, मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे. तर मग मी जाऊन भेटलो होतो की म्हणजे हास्य जत्रेने एवढं दिलं की संजीवनी दिलेली आहे. असे अनेक किस्से लोकांबरोबर घडलेले आहेत, कलाकारांबरोबर घडलेले आहेत. आणि फार म्हणजे एकदा तर मी कल्याणमध्ये गेलो होतो, तर त्यांना मला भेटायचं होतं आणि मला फार घाई होती, मला प्रयोग होता, लगेच जायचं होतं. तर तो माणूस आला बाईकवरनं, "हो सर, मला एक तुमच्याकडे काम होतं." माझ्या ओळखीचं नव्हता. म्हटलं काय? माझी ना मिसेस फार फॅन आहे तुमची. म्हटलं ठीक आहे ना, ना फोटो काढा. नाही नाही, तसं नाही आहे, तिला ना कुठला तरी एक आजार होता. अरे बापरे. हां, ते ना संपूर्ण ह्याच्यामध्ये 10 फार फार तर 10 लोकांना, मला ते नाव नाही आता आठवत, तो आजार होता तिला, तर ती चालू शकत नाही, अरे बाप. असा प्रॉब्लेम होता. तर तो मला म्हणाला की अरे, म्हटलं नाही रे, मला जायचं आहे. आता थोडी आपल्याला थोडी माहिती असतं, मला जायचंच आहे काय करून. म्हटलं काय करता येईल? ते तुम्ही बाईकवर बसा, मी तुम्हाला लगेच सोडतो. मग किती वेळ? म्हटलं 5व्या माळ्यावर. नाही नाही, तुम्ही 5व्या माळ्यावर येऊ नका, ती खाली येते लिफ्ट. आणि मी गेलो भेटायला. म्हणजे जेव्हा मी भेटायला गेलो ना, तेव्हा मला इतकं बरं वाटलं की यार, भले ते माझं उशिरा काम झालं तरी चालेल, पण मी आले तर फार सुंदर काम केलेलं आहे. काय सांगता? त्या बाईनं जेव्हा मी भेटलो, अरे बाय, म्हणजे ते इतका त्यांना गहिवरून आलं, त्यांना इतका आनंद झाला मला बघून. हा क्षणभर जो आनंद त्यांच्या लाईफसाठी आहे त्या आजारापासून, तो आपण देऊ शकलो. आणि तेव्हा मला असं वाटलं, मी तिथपासून ठरवलं, असं काही अडचण असेल ना, तर थोडंसं आपलं काम बाजूला करून फोन करून थांबवून आपण करावं, कारण ती वेळ परत येत नाही. आणि तिचं आयुष्य वाढलं ना हो, हो, तिच्या ती आयुष्यात वेळ आनंद परत येत दिला नाही. तुम्ही. म्हणजे एक कॅन्सर पेशंट होते ठाण्यातले, हां. माझा मित्र आहे, त्याची आजी. ती तर माझं हे चालू असताना एकदा नाटक बघायला आली होती, आणि तिने पहिल्यांदा नाटक पाहिलं आहे, आणि ती खूप हसली त्या दिवशी, खूप हसली. आणि ती घरी जाऊन सांगते की यार, तुझा काय मित्र आहे यार, म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना, मला आजारच नाही आहे म्हणे आता. अरे वा. म्हणजे असे किस्से खूप आयुष्यात घडतात, दुःखद आहेत, चांगले आहेत, आनंदी. खूप लोक हास्य जत्रेच्या माध्यमातून, असं शेवटी आपलं कामच आहे, ते आता काय करणार. प्रभाकर, आज शिवाजी मंदिरच्या इथून तुम्ही आलात हो. या ठिकाणी यायला. हो. शिवाजी मंदिरमध्ये स्ट्रगलर म्हणून तिथे उभे होतात. आज त्या शिवाजी मंदिरमध्येच तुमचे प्रयोग होत आहेत. कसं अंतर हे तुम्ही मला सांगाल हो? म्हणजे कसं, नाही, काय वाटतं तो तुम्हाला? मला म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा गेलो ना रंगभूमीवर,
म्हणजे राक्षसाचे कपडे घातले, काही कुठलीही भूमिका असू दे. मी तर बरीचशी चिपळूण असताना नाटकं पाहिली होती, मुंबई तिकीट काढून नाटकं पाहिली होती. आणि कधी आपण रंगभूमीवर रंगमंचावर जावं असं कधी माहिती पण नव्हतं मी या क्षेत्रात येईन. मी जेव्हा गेलो होतो ना, मी तेव्हा सगळ्या गोष्टी डायरीत लिहून, प्रयोगापासनं किती वाजता प्रयोग सुरू झाला, काय किती वाजता हे झालं, मी काय, तेव्हा काय मोबाईल वगैरे नव्हता फोटो काढणं, नाही तर फोटोसुद्धा लावले असते. तर इतक्या आठवणी पहिल्या साठवून ठेवल्यात, अख्ख्याच्या अख्ख्या डायरी आहेत माझ्याकडे तेव्हाच्या. एक काय काय जे शूटिंग केलं असेल ते पण, अमुक शूटिंग केलं, अमुक प्रयोग केला, ह्या नाटकाचा प्रयोग केला, इतकं मी किती मॅनेज तेव्हा हे केलेलं सगळ्या गोष्टी केलेल्या. आणि जेव्हा मी मेकअपचं सांगतो, मेकअप म्हणजे तेव्हा काय राक्षसाला फार मेकअप नाही, 2च पट्टे ओढले होते. पण जेव्हा मी धृतराष्ट्राचा मेकअप केला होता, म्हणजे पहिल्यांदा मी केलं सगळं, तर मी 5-6 वेळा स्वतः जाऊन बघितलं होतं, कारण आपण एवढं सुंदर दिसतो की नाही मला माहिती नव्हतं. तर मेकअपचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. काय, मी मराठी शाळेत शिकत असताना आम्हाला मोने गुरुजी होते चित्रकला शिकवायला. तेव्हा ते 15 ऑगस्टला आणि नवरात्रीमध्ये कार्यक्रम, लहान मुलांचे डान्स, छोटी नाटुकल्या वगैरे, तर मला खूप आवड होती, तर मी भाग घ्यायचो. तर मग मेकअप करायचा. मेकअपची फार आवड, म्हणजे पावडर, लाली, काजळ, हे असलंच मेकअप असायचे तेव्हा. आणि मुलं सगळी लाईनीत उभी असायची आणि ते गुरुजी मेकअप करायचे. मग एक एक झाला मेकअप जायचा आणि मी गेलो की मला असे गुरुजी बाजूला करायचे, माझा मेकअपच नाही करायचे. मी खूप रडायचो, कारण सगळ्यांचे ना चेहरे असे रंगलेले मला दिसायचे, मला कधीच मेकअप नाही. मी खूप रडायचो. मग इकडे कार्यक्रम सुरू व्हायचा, पण कार्यक्रमात मात्र दुसऱ्याशी माझ्या नावाची चर्चा असायची. माझे वडील त्यांना गावटे म्हणायचे, ते मिलिटरीत होते. काय त्यांचा पोरगा काय सॉलिड हो, लय धमाल करतो, कारण तिचा संचारायचा माझ्या अंगात. परत पुढच्या वर्षी तेच सेम, कधीच नाही मेकअप केला. सांगाय अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात, काही वाईट नाही, असं नाही, कदाचित काय माहिती. बाह्य व्यक्तिमत्वाविषयक कर्तृत्व महान असतं प्रभाकर, हे लक्षात घ्या. आणि मला वाटतं काळ्या फळ्यावर जेव्हा रंगीत खडू उमटतात ना, तेव्हा ती वाक्य बनतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. प्रेरणा, आज नवऱ्याविषयी काय सांगशील ग? असं तुला प्रेम व्यक्त करायला सांगितलं, तू काय करशील? सांग ना, असं काय लाजायचं काय? आता लाजायचं काय? लाजू प्रेम आहे नाही आहे, होय ना? मग सांग काय वाटलं, कसं वाटलं तुला? उखाणं घ्यायला आवडेल का ग? उखाणं घे ना. हा, असं प्रेम व्यक्त करतो. पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा, प्रभाकर यांच्या नावानं भरला, हातभर हिरवा चुडा. वा 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 वा. चांगला आहे. घरात भांडते तसा आवाज नाहीये बरं का? नाही, आज नाही. म्हणजे ती एकदम हेच झालेली बरं, आहे. हाच मोठ्या आवाजात बोल. हा, आवाज खणखणीत बोल खणखणीत बरं. बोल, चल. नववधू प्रिया मी नको, एकदम चल. असं. हा. पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा, प्रभाकर यांच्या नावानं भरला, हातभर हिरवा चुडा. वा वा. आणि असे असे दाखव ना ते दाखव चुडा. ना, हा, इतकी छान दिसतेस प्रभाकर. मला खूप आनंद झाला. कुठून कुठे प्रवास असतो बघा, पण तुम्ही मातीशी नातं घट्ट ठेवून आहात. इतकं तुम्ही ग्राउंडेड आहात. तुमच्या गावातल्या लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी सुद्धा तुम्ही सजग आहात. याचा आम्हाला खूप विलक्षण अभिमान आहे, आनंद आहे. असेच हसवत राहा, आनंदी राहा. प्रेरणा आहेच तुमच्या बरोबर. त्यामुळे आमच्या प्रभाकराची प्रभा अधिक दूरपर्यंत जाईल यात काही शंका नाही. असंच सोडणार नाही तुम्हाला. परत आमच्या कार्यक्रमाची सांगता जी आहे ते तिच्यावर प्रेम व्यक्त करत करत महाराष्ट्राच्या नाही, भारताच्या नाही, संपूर्ण जगाच्या आमच्या जे रसिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी गाण्यातून व्यक्त करा. मगच मी तुम्हाला इथून सोडेन. आता चालूच तर गाणं मी ते झालं. म्हटलेलंच दुसरं आहे. कुठलंही छान गाणं म्हणा. तुमच्या पारंपरिक तुमची काही कला आहे त्यातलं काहीतरी करा. पारंपरिकच करू, कारण हो, आपण त्याच चालेल मातीतलं चालेल, आहे. अगदी चालेल. तिच्या अँगलने एखादं गाणं होय म्हणतो. होय होय. हा, चालेल. म्हणजे अगदी, अगदी, आमच्याकडे जेव्हा माहेर असे ती माहेरात जाते तेव्हा गाणं म्हणतात आमच्याकडे. कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू हो, कारभारी बघून किती मी लाजू हो, कारभारी मी जाते. कसं आहे म्हणजे ही जेव्हा माहेरात जायची 2-2 दिवस 4-4 दिवस, ते अशीच लाजत जायची. म्हणजे आम्ही चालत जायचो 2 जण खाली, एवढा 1 तासभर. कधी कधी बसनी जायचो, कधी कधी रिक्षाने जायचो. तेव्हा त्या आमच्या गमती जमती गप्पा टप्पा, फार मंदिरात जाणं मार्लेश्वरला, त्यांच्या फार शंकराची फार चांगली भक्त आहे ती, तिला फार आवड आहे. आणि अजून एक किस्सा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले उपवास तेव्हा तिने केले होते.
व्रत असतं ते तिला प्रचंड मार्गशीर्ष महिन्यातच दुसऱ्या गुरुवारी बघायला आले. बघायला आलो होतो. हो. तर असं एक गाणं आहे अजून काय, पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी, घे बापाचा विचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. वा 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 वा. खूप खूप धन्यवाद प्रेरणा प्रभाकर. थँक्यू. थँक्यू. वा.